आपल्या सर्वांचं या ठिकाणी आज आपण हरे कृष्ण विशेष एक विषय आहे त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. प्रेमपूर्वक आचार आणि युक्तिपूर्वक प्रचार कशा प्रकारे आपल्याला करता येईल. जे भक्त ऑलरेडी बेसमध्ये राहत आहेत त्यांच्यासाठी हा टॉपिक. तर सकाळीच दयाळ गुरुप्रभूंचा फोन आला, डायरेक्ट त्यांनी सांगितलं आणि लगेच आज आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत. फार महत्त्वाचा विषय आहे प्रेमपूर्वक आचार आणि युक्तिपूर्वक प्रचार. तर आपली जी ही संस्था आहे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, याच्यामध्ये या दोन्ही गोष्टी जस्ट लाईक श्रील प्रभुपाद established these 4 pillars of ISKCON, and in that both prachar and achar, Prabhupada said preaching is the essence and preaching is the essence, and then books are the basis, and also behavior itself is preaching. Prabhupada said, प्रभुपादांनी सांगितलं की आपलं आचरण हाच सगळ्यात मोठा प्रचार असणार आहे. तर त्यासाठी जेव्हा आपण बेसमध्ये येतो, and then purity is the force that in 4 pillars Prabhupada said purity is the force and preaching is the essence. So both things are connected, internally connected with each other. So we should think, or we should give much importance to our behavior. जेव्हा कधी आपण बेसमध्ये येतो, जर नवीन मुलं येतात, जॉईन करतात, तर जे ऑलरेडी बेसमध्ये राहत आहेत, सिनियर असतील किंवा जे काही नवीन मुलं आहेत, जसं की आता पहिल्यांदा फर्स्ट इयरला आले, फर्स्ट सेमिस्टरमध्ये आले, तर ते मुलं कुणाकडे बघून आलेले असतात? जे ऑलरेडी काही सिनियर भक्त बेसमध्ये राहत आहेत त्यांच्याकडे बघून आलेले असतात ते. मग त्यासाठी आचार हा महत्त्वाचा आहे. तर आपली मूवमेंटच प्रचाराची आहे. प्रचार तर करायचा असतो आणि बऱ्याच वेळेला आल्यानंतर प्रचार करायला सर्वांना आवडतं सुद्धा, कारण प्रचार करण्यामध्ये लिडरशिप क्वालिटी ज्यांच्यामध्ये असते ते मुलं काही समोर येतात, त्यांना आवडतं, सेवा करायला आवडत असेल, कोणाला कीर्तन करायला आवडत असेल, कोणाला क्लास द्यायला किंवा डिवाईस घ्यायला आवडत असेल, आपापल्या ह्याच्यानुसार. पण जेव्हा बेसमध्ये आल्यानंतर ते सगळ्या गोष्टी फॉलो करायची वेळ येते, त्यामध्ये जर आपण कुठे कमी पडत असू, त्यावेळेस मात्र प्रचार नाही होणार. किंवा मंदिरामध्येही असाल तुम्ही, काही सिनियर भक्त आहेत किंवा जे आधी सिनियर भक्त आहेत, तर ते जर जसं की तुम्हाला प्रचार करायचा आहे तर त्याच्यासाठी आचरण फार गरजेचं आहे. सकाळचा मॉर्निंग प्रोग्राम असतो, कोणकोणत्या गोष्टीमध्ये विशेष आचरण आपलं महत्त्वाचं आहे. सकाळचा मॉर्निंग प्रोग्राम असतो, त्यामध्येच जर तुम्ही उठला नाहीत आणि सपोज यू आर द ओसी ऑफ द बेस, और जस्ट तुम्ही आलेले आहात आणि सगळेजण उठत आहेत आणि तुम्ही बाकी सगळ्या गोष्टींमध्ये फार चांगले आहात की तुम्ही चांगला प्रचार करता किंवा मुलांना हॉस्टेलवरून बोलवून आणत असाल किंवा त्यांना चांगल्या प्रकारे तुमचं एक रिलेशनशिप बनवण्याची कपॅसिटी तुमच्याकडे आहे, त्या मुलांना तुमच्यामुळे एवढी मुलं बेसमध्ये येत असतील, आणि जेव्हा जप करायची वेळ येते तेव्हा तुम्ही जपामध्ये जर झोपत असाल किंवा तुम्ही मंगल आरतीच्या टायमिंगमध्ये उपस्थितच राहत नसाल, तर तुमचं आचरण तिथे नाही आहे, तिथे तुमचा प्रचार कमी पडणार. कारण ते मुलं फॉलो कोणाला करणार आहेत? तुम्हाला करणार आहेत. तुमच्याकडे बघून ते मुलं आले म्हटल्यावर तुम्हाला ते फॉलो करणार आहेत. सपोज यू आर द लीडर, or you are the OC, or you are the morning program in charge, and you will not get up early in the morning, आणि मग प्रभूजी येतात बेसवरती आणि मग तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही का हे करत नाही आहेत किंवा बाकीची मुलं का, तर ते मुलं डायरेक्ट तुम्हाला म्हणतात की सिनियर मुलं उठत नाहीत किंवा ते उठत नाही तर आम्ही कसं काय उठणार. तर यासाठी श्रील प्रभुपाद सांगतात, आवर बिहेवियर इटसेल्फ इज प्रीचिंग. आपलं जे आचरण आहे तो सगळ्यात मोठा प्रचार आहे. ॲज अ बिईंग अ साधू, बेसमध्ये जेव्हा आपण येतो तर त्यावेळेस आपण साधू किंवा संत बनण्याचा विचार, गोष्टी दूरच्या आहेत तशा फारच विचार केला तर, पण येतोय तर त्यासाठीच ना की साधूचं कॅरेक्टर आपल्याला डेव्हलप करायचं आहे स्वतःमध्ये किंवा साधू बनायचं आहे त्यासाठी. तर एका साधूचं संपूर्ण जीवन हेच काय असतं की प्रचार आहे, की आचार्यवान पुरुषो वेदः. तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की शास्त्रामध्ये
की जे आचार्य आहेत, जसं की शिल प्रभुपाद होते, शिल प्रभुपादांना आम्ही असं ऐकलं की केवळ काही जेव्हा शिल प्रभुपाद पाणी वगैरे प्यायचे, तर प्रभुपादांच्या पाणी पिण्यावरून सुद्धा काही जण भक्त झालेले आहेत प्रभुपादांना पाणी पित असताना बघून. सो कॅन वी इमॅजिन शुद्ध भक्त कसे असतात आणि त्यांच्या केवळ कोणत्याही आचरणातून ते प्रत्येक वेळेस भगवान श्रीकृष्णांचं स्मरण कशा प्रकारे होईल याच गोष्टी शिकवत असतात त्यांच्या आचरणातून. तर भगवद्गीता अध्याय 3 श्लोक क्रमांक 21 मध्ये सांगितलेलं आहे, यद यद आचरती श्रेष्ठस्तत्तद एवेतरो जनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तद अनुवर्तते. की भगवान श्रीकृष्ण सांगतात की या भौतिक जगामध्ये असेल किंवा जी काही सिस्टीम आहे भगवंतांनी सृष्टी तयार केलेली आहे, त्या सृष्टीमध्ये यद यद आचरती श्रेष्ठस, की जे उच्च पदावरती व्यक्ती आहेत त्यांचं आचरण खाली असणारे व्यक्ती सगळे करत असतात. जसं की तुम्ही शाळेमध्ये वगैरे गेलास तर शिक्षक जे शिकवतात त्याप्रमाणे विद्यार्थी आचरण करत असतात. आणि मग बेसमध्ये असताना जे सिनियर आहेत किंवा जे येणारा प्रचारक आहे त्यांचं सुद्धा आचरण मुलं करत असतात. तर त्यामुळे आपण ॲज अ सिनियर किंवा ॲज अ बेसमेट, ॲज अ इनमेट आपण काय केलं पाहिजे, बेसमध्ये राहत असताना आपल्या आचरणावरती जास्त भर दिला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये विशेष करून प्रत्येक गोष्टीमध्ये जी काय आपली सेवा असेल, आपलं वागणं असेल, आपलं बोलणं असेल, आपण कशा प्रकारे बोलतो इतरांशी हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. मग कधी कधी आपण तुमचा फ्री बोलण्याचा स्वभाव असेल वगैरे हे सगळं ठीक आहे, पण तरी सुद्धा नवीन लोकांना ते अट्रॅक्ट करत असतं. तर एकदा काय झालं की एक साधू होते, त्यांचा आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये राहत असताना त्यांच्या आश्रमामध्ये फक्त किती अगोदर जेव्हा ते आले किंवा ते त्या ठिकाणी राहत होते तेव्हा पूर्ण आश्रम भरलेला होता. काही दिवसानंतर ते आले तेव्हा पूर्ण आश्रम खाली झालेला होता आणि राहिले होते फक्त 4च जण राहिले होते. आणि 4च जण राहिल्याच्या नंतर ते साधू आले आणि त्यांनी सांगितलं त्या 4 जणांमध्ये की तुमच्यामध्ये एक फार शुद्ध भक्त आहे, तुमच्या चौघांमध्ये एक शुद्ध भक्त आहे. आणि त्यावेळेस त्यांना वाटायला लागलं की अरे कोण शुद्ध भक्त आहे आमच्या चौघांमध्ये. ते विचार करायला लागले आपापसात कोण असेल. आणि त्यांनी जेव्हा नाव विचारलं तर त्या साधूंनी काय केलं की त्यांचे गुरु होते ते त्यांनी नाव नाही सांगितलं. आणि मग शुद्ध भक्त आहे म्हटल्यानंतर ते चौघजण अंतर्मुख झाले की कोण असेल, मी हा जर असेल तर आणि मी त्याला काहीतरी बोललो किंवा मी त्याला त्यानं सांगितलेली सेवा नाही केली तर काय होईल, त्याच्याप्रती अपराध. शुद्ध भक्त आहे ना. तर मग सगळेजण एकमेकांबद्दल असा विचार करायला लागले एकमेकांबद्दल. आणि त्यावेळेस काय झालं की आपोआपच त्या चौघांमध्ये इतकं प्रेमाचं वातावरण किंवा आदान प्रदान व्हायला लागलं की त्यामुळे काय झालं की सगळ्या सेवा वगैरे त्या आश्रमातल्या अगदी व्यवस्थित व्हायला लागल्या. कोणी एकाने दुसऱ्याला सेवा सांगितली तर तो काय विचार करायचा, अरे कदाचित हे शुद्ध भक्त असतील आणि त्यामुळं मला त्यांनी सांगितलेलं ऐकलं पाहिजे आणि म्हणून ते लगेच ते सेवा करायचे. त्यामुळे काय झालं की चौघच होते आणि चौघं असल्यानंतर परत त्या 4 जणांचं जे प्रेमाचं वातावरण त्यांच्यामध्ये जे होतं दॅट अट्रॅक्ट्स अदर पीपल. त्यामुळे त्या काय झालं की त्या आश्रमाकडे बाकीचे लोक जेव्हा यायचे मंदिरामध्ये तर ते चौघजण बोलतायत कसे, चौघजण राहतायत कसे, त्यांचं जे आचरण बघून बाकीचे लोक इन्स्पायर व्हायला लागले. आणि त्यांचा जो प्रचार होता तो इतका वाढला की चौघाचे परत त्या आश्रममध्ये वर्षभर त्यांचे गुरु तीर्थाटन करून आल्यानंतर एका वर्षामध्येच चौघाचे 40 जण झाले त्यांच्या आश्रममध्ये. आणि मग तेव्हा गुरु परत आले तेव्हा पूर्ण आश्रम भरलेला होता. तसं आपल्या बेसमध्ये पण जेव्हा इनमेट्स चांगले राहतील, एकमेकांना रिस्पेक्ट देतील, जसं की आपली सिस्टीम आहे की ओसी मॉर्निंग प्रोग्राम इन्चार्ज म्हणजे काय असेल आपले किचन इन्चार्ज, सगळे इन्चार्ज असतात, त्यांनी एकमेकांना कोऑपरेशनची गरज आहे. प्रचार करायचा असेल तर कोऑपरेशनची फार गरज आहे. आणि आपले जे आचार्य आहेत श्रील प्रभुपाद वगैरे आहेत, प्रभुपादांनी हे सगळं सांगितलेलं ऑलरेडीच. आणि मग त्यामध्ये विशेष महत्त्वाची सेवा आपल्या आपल्या आपापसामध्ये जर आपल्याला प्रेम करायचं असेल तर त्यासाठी महत्त्वाचं आहे की भगवंताची सेवा व्यवस्थित करायला पाहिजे बेसमध्ये असताना सुद्धा. प्रत्येक ठिकाणी काही फोटो असतील किंवा विग्रहही असू शकतात. काही बेसमध्ये जगन्नाथजी आहेत आपल्या, किंवा कुठं पुण्याला वगैरे गौरनीताई असतील किंवा आहे माहीत नाही मला. तर
त्या ठिकाणी भगवंताची जर सेवा, कारण आपलं हे जी सगळी सिस्टीम आहे, बेस सिस्टीम, ही कशावरती चालते? भगवंत सेंटर्ड आहेत, कृष्ण सेंटर्ड आहे दिस बेस सिस्टीम. आणि जेव्हा कृष्ण भगवंतांची सेवा आपण व्यवस्थित करतो, भगवंताला भोग लावणं, आणि भोग लावण्यामध्ये जर अरे मी नाही, सेवा चार्ट बनवावा लागतो आपल्याला, ती प्रेमाने सेवा नाहीये. कधी कधी चार्टमधला एखादा व्यक्ती नसेल तर कुणी आपल्याला सांगितलं तर आपण लगेच म्हणू शकतो की अरे प्रभूजी ती माझी सेवा नाहीये, झालं. हे काय प्रेम आहे का? भगवंतांनी गीतेमध्ये काय सांगितलंय? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम उपरत अश्नामी प्रयतात्मनः. अश्नामीचा अर्थ काय आहे? प्रेमाने माझी सेवा करा. आणि बेसमध्ये जर भगवंताची प्रेमाने सेवा नाही झाली तर मग आपण आपापसामध्ये कसं कसं प्रेम निर्माण होणार आहे? तर त्यामुळं भगवंताची सुद्धा प्रेमाने सेवा करायला पाहिजे. दुसरं आहे की आपले आचार्य आहेत श्रील रूप गोस्वामी. तर श्रील रूप गोस्वामींनी उपदेश अमृत या ग्रंथामध्ये 6 लव्हिंग एक्सचेंजेस इन बिटवीन डिव्होटीज, तर 6 प्रकारचे आदान प्रदान सांगितलेले आहेत भक्तांमध्ये. कोणकोणते आहेत ते? ददाती, प्रतिगृह्णाती, गुह्यम आख्याती, पृच्छती, भुंक्ते, भोजयते चैव, षड्विधम प्रीती लक्षणम. तर काय सांगितलेलं आहे? ददाती, प्रतिगृह्णाती, गुह्यम आख्याती, पृच्छती. आपण काय केलं पाहिजे? रूप गोस्वामी सांगतात की एकमेकांना काही प्रेमाने गोष्टी दिल्या पाहिजेत. जसं की एखाद्याचा बर्थडे आहे तर बर्थडे सेलिब्रेशन करत असताना तुम्ही गिफ्ट दिलं पाहिजे एकमेकांना. त्याचा बर्थडे आहे, केक फक्त घ्यायचा, खायचा, फिस्ट झाली बेसवरती, नाचायचं, आनंदी आनंद झाला, हा हरिबोल हरिबोल झालं, संपला विषय. पण पर्सनल रिलेशनशिप काय होणार नाही की डेव्हलप होणार नाही इनमेट्समध्ये. तर त्यासाठी आपण साधा पेन जरी दिला तरी त्याच्यासाठी तो महत्त्वाचा आहे, किंवा तो खूप व्हॅल्यू करत आहे, व्हॅल्यू असते त्या एका पेनची. किंवा तुम्ही त्याला डायरी द्या, पेन द्या, जे काही तुम्हाला, किंवा कमीत कमी प्रसाद देऊ शकता राधा पंढरीनाथांचा किंवा विठ्ठल रुक्मिणीचा, जे काही तुमच्याकडे महत्त्वाची वस्तू असेल कृष्ण भगवंताशी रिलेटेड, ती त्याला जर तुम्ही दिलीत, त्याच्यामुळे एकमेकांना दिल्यामुळं काय होतं की आपापसामधलं प्रेम वाढत आहे. तर त्यामुळे आपण हे केलं पाहिजे. प्रतिगृह्णाती, गुह्यम आख्याती, पृच्छती. कुणाला काही कधी प्रॉब्लेम असेल, बरेच प्रॉब्लेम असू शकतात बेसमध्ये राहत असताना, कधी एखाद्याचा फॅमिली प्रॉब्लेम असू शकतो, तर सिनियर भक्तांनी त्याच्याशी डिलिंग करताना, किंवा जे इनमेट्स आहेत किंवा बाहेर राहणाऱ्याला काही प्रॉब्लेम असू शकतो की आत येण्यासाठी, तो जर तुम्हाला विचारेल की इथं आल्यानंतर खूप स्ट्रिक्ट असतं का, मॉर्निंग प्रोग्राम कसा असतो, हे ते, आणि त्याला जर तुम्ही अगोदरच सांगायला लागलात अरे खूप इथं आल्यानंतर सकाळी लवकर उठावंच लागतं, स्वतः तर उठतच नाही तरी पण उगाच त्याला जर सांगायला लागलात तुम्ही खूप सकाळी लवकर उठावं लागतं, ते सारखे प्रभूजी आलेलेच असतात, आठवड्यातून 2-4 दिवस इथंच राहतात, सेवा पण भरपूर करायला लागते, असं तसं जर त्याला सांगितलं, तो व्यक्ती आतमध्ये येईल का? नाही येणार. त्याला वाटेल की अरे हे सगळं करण्यापेक्षा मी जिथं आहे तिथं बरं आहे. तर हे आचार झाला हा की आपण प्रेमाने वागलं पाहिजे. आणि पहिल्यांदा प्रेम जेव्हा तुम्ही त्यांना द्याल, आणि इतकं प्रेम दिलं पाहिजे, इतकं प्रेम दिलं पाहिजे की त्यांना वाटलं पाहिजे की अरे मला इथं हे लोक किती चांगले आहेत, ह्यांच्याकडे बघूनच किंवा इथं राहिल्यानंतरच. आता अशी कधी कधी अशी सिच्युएशन असते की बऱ्याच वेळेला सेवेला तयार होत नाहीत भक्त, इनमेट्स आलेले नवीन इनमेट्स होत नाहीत, पण त्यांना बेस सोडून जायची सुद्धा इच्छा होत नाही. कधी कधी मनात सेवा करायची इच्छा नसते, इन्चार्ज वगैरे व्हायला लागलं, रिस्पॉन्सिबिलिटी द्यायला लागलं तर ते घेत नाहीत बऱ्याच वेळेला. पण बेस सोडून जाऊ वाटत नाही त्यांना. का? कारण बेसमध्ये एक वातावरण आहे, फॅसिलिटी आहे, वातावरणही तसं आहे. आणि त्यानंतर प्रसाद, विशेष करून बेसमध्ये प्रसाद पण तशा प्रकारचा भेटतो खाण्यासाठी वगैरे. तर श्रील प्रभुपाद जेव्हा प्रभुपादांनी स्वतःच्या उदाहरणातून शिकवलं, तर शुद्ध भक्त जे असतात ते आपल्या आचरणातून शिकवतात. प्रभुपाद जेव्हा अमेरिकेला गेले, तर अमेरिकेला जेव्हा प्रभुपाद गेले, प्रभुपादांनी डायरेक्ट त्यांना 4 नियम नाही सांगितले, तुम्हाला 16 माळा करायचे आहेत, 4 नियम जप, 4 नियम करायचे आहे, मांसाहार सोडावा लागेल. कोणीच आलं नसतं. कारण अमेरिकेसारख्या देशामध्ये मांसाहार सोडणं काही साधारण गोष्ट आहे का? तिथं नॉर्मली चालतात या सगळ्या गोष्टी, चहा, कॉफी, त्यानंतर अफू, गांजा, सिगारेट, हे सगळं नॉर्मली. मग प्रभुपाद काय केले की तिथं जाऊन पहिल्यांदा कीर्तन केले, आणि कीर्तन करत त्यानंतर प्रभुपादांनी त्यांना प्रसाद खाऊ घातला. 1 मॅन आर्मी, प्रभुपाद सगळे एकटंच करायचे. तसं सिनियर डिवोटीज जे आहेत, इनमेट्स जे आहेत, इनमेट्सनी काय केलं पाहिजे की जे नवीन येणारे मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण, जसं की बेसवरती जाताना आम्ही सुद्धा कधी कधी प्रसाद घेऊनच येत असतो दरवेळेस. का?
तर हे जे आदान प्रदान झाल्यानंतर आणि भगवंताचा प्रसाद म्हणजे विशेष कृपा आहे त्यांच्यावरती, नवीन येणाऱ्या मुलांवरती. आतमध्ये राहणाऱ्यांना तर रेग्युलर प्रसाद भेटतच असतो, पण जे नवीन येणारे त्यांच्यावरती विशेष कृपा त्यांना प्रसादाद्वारे भेटत असते. तर त्यांना जर तुम्ही प्रसाद दिला तर एकतर काहीतरी दिलं की जे समोरच्या व्यक्तीला, असं आजकाल सामान्य जगामध्ये जर तुम्ही गेलात तर कोणी कोणाला काही देत नाही. पाणी सुद्धा देत नाहीत लोक फुकट. पूर्वी हॉटेलमध्ये गेलं पाणी प्यायचं म्हणून तर पाणी दिलं जायचं. आजकाल त्याचे लगेच पैसे घेतात. तर पाणी सुद्धा फुकट मिळत नाही त्या जगामध्ये. तुम्ही जर एखाद्याला प्रसाद, स्वादिष्ट भगवंतांचा भोग लावलेला प्रसाद जर तुम्ही ती कृपा दिली तर त्याला किती आनंद होईल आणि आपोआपच तो काय होतो की अट्रॅक्ट होतो किंवा आकर्षित होतो इकडे येण्यासाठी. तर प्रभुपाद जेव्हा गेले तर प्रभुपादांनी सुरुवातीला काय केलं की त्यांना कीर्तन केलं, प्रसाद खाऊ घातला. मग ते कीर्तनात नाचायला लागले हळूहळू. आणि 6 महिने श्रील प्रभुपाद स्वतः एकटेच, 6 महिने किंवा 8 महिने किंवा 1 वर्षभर स्वतःच एकटं करायचं सगळ्या गोष्टी. आणि मग प्रभुपादांना वाटायचं की याच्यातलीच कोणीतरी भक्त तयार होतील आणि मला मदत करतील. आणि त्यानंतर मग एक व्यक्ती तयार झाला की मग त्याने विचारलं प्रभुपादांना, स्वामीजी कॅन आय हेल्प यू? 6 किंवा 8 महिन्याच्या नंतर. तर आपण पण बेसमध्ये असताना प्रचार करतो, कधी कधी मुलांना बोलवतो. त्यावेळेस कधी वाटत नाही आपल्याला की काही मुलं येतात डिवाइसला, 10 मुलं आले आणि अप टू द एक्झाम किंवा 6 दिवसानंतर त्यातले 4च जण राहिलेले असतात. मग कधी कधी वाटतं की अरे एवढं सगळं करून, एवढं प्रचार, एवढं त्यांना वेळ देऊन राहिले किती 4च जण. त्यातला एक जण जरी सिरियस भक्त झाला तरी सुद्धा प्रचार सक्सेसफुल आहे म्हणायला हरकत नाही. कारण प्रचार ही फार अवघड गोष्ट आहे, विशेष करून कलियुगामध्ये. तर प्रभुपादांसारखे जे शुद्ध भक्त आहेत ते प्रचार करू शकतात. आणि प्रचार म्हणजे आहे काय, प्रचार काय आहे नक्की म्हणजे प्रचार काय आहे? तर प्रचाराची सगळ्यात सोपी व्याख्या आहे की एखाद्या व्यक्तीला तुम्ही भगवान श्रीकृष्णांच्या जवळ आणताय. आणि ह्याच्या भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात गीतेमध्ये की जो व्यक्ती माझ्या या ज्ञानाचा, भगवद्गीतेचा जो प्रचार प्रसार करतो तो मला फार प्रिय आहे. आणि भगवान श्रीकृष्णांचा प्रिय भक्त जर बनायचा असेल तर आपल्या आचार्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे सर्वांनी, किंवा तुकाराम महाराजांनीही सांगितलेलं आहे. सगळे जे संत आहेत त्या संतांना प्रचारक फार प्रिय आहेत. जे कोणी या भगवंताच्या गीता भागवताचा प्रचार करतो तो सगळ्या संतांना प्रिय आहे. आणि जो संतांना प्रिय आहे तो भगवंतांना आपोआपच प्रिय असणार आहे. आणि प्रचार करण्यासाठी अगोदर तुम्हाला स्वतःला जप करावं लागेल. तुम्ही स्वतःच जप करत नाही तर तुम्ही दुसऱ्यांना कसं सांगू शकणार की तुम्ही जप करा? सांगू शकता का? नाही. बाहेरचे बऱ्याच ठिकाणी आता काही जण प्रवचन कीर्तन करतात, पण ते जर आणि तसं सांगितलं तर त्याचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवरती पडणार नाही. तो करेल चालू, परत सोडून देईल. कारण प्युरिटी नाही आहे आपल्या सांगण्यामध्ये. त्याच्यामुळे प्युरिटी इज अ फोर्स. तर चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा आपल्या आचरणातून काही गोष्टी शिकवल्या. आपणे आचारी प्रभू जगते सिखाय. भगवान श्रीकृष्ण चैतन्य चरितामृत या ग्रंथामध्ये उल्लेख आलेला आहे की चैतन्य महाप्रभूंनी प्रत्येक गोष्ट आचरणातून शिकवली. ते तर भगवंत आहेत. आणि आपण जेव्हा बेसमध्ये येतो त्यामुळे आपलं आचरण सुद्धा तसंच असायला पाहिजे. जसं की मच्छीमार एखादा आहे, मासे मारणारा व्यक्ती आहे, तर तो मासे मारणारा व्यक्ती जो आहे तो काय करतो की जसा मासा असेल तशा प्रकारचा गळ टाकत असतो त्याला. मासा छोटा असेल तर छोटासा गळ टाकणार त्याच्या, म्हणजे खाण्यासाठी त्याला, जेणेकरून तो मासा पकडेल आणि त्याला लगेच वरती घेता येईल त्याला. मोठा मासा असेल तर त्याच्यासाठी तसा. तर अनेक व्यक्ती आहेत प्रचारामध्ये, प्रचार करत असताना अनेक प्रकारची मुलं येत असतात. त्यांना त्यांच्या पद्धतीनं आपल्याला हँडल किंवा त्या दृष्टिकोनातून त्यांना प्रचार. कुणाला काय आवडत असेल, कुणाला मृदंग वाजवायला आवडते, तर त्याला तुम्हाला त्या मृदंग वाजवण्यामध्ये त्याचा इंटरेस्ट तुम्हाला वाढवावा लागेल. कुणाला भगवद्गीतेवरती प्रवचन करणं किंवा भगवद्गीतेचं ज्ञान घ्यायला आवडत असेल तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला एंगेज करावं लागेल त्या मुलाला. कुणाला डान्सिंगमध्ये आवड असेल आणि कधी कधी कुणाला ह्या सगळ्यातच आवड असू शकते, ऑलराऊंडर जर एखादा असेल तर तो तर मग स्वतःहूनच हे करेल. तर ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्या व्यक्तीला तुम्हाला त्या सेवेमध्ये एंगेज करावं लागेल ॲज अ बेस इनमेट, ॲज अ सिनियर डिव्होटी. आणि त्यावेळेस काय होईल की तो व्यक्ती आणखी प्रगती करू शकतो. दुसरं उदाहरण आहे, तर ह्याच्यामध्ये विशेष काय आहे की केवळ
त्या मुलामध्ये चेंज किंवा डेडिकेशन कधी येणार? तुमचं प्रेम बघितल्यानंतर, की त्याच्यावरती तुम्ही त्याच्यासाठी काय करत आहात. प्रत्येक वेळेस तो आला किंवा बेसमध्येच तुम्ही राहत आहात आणि थोडा आज लिमिटेड प्रसाद आहे, चला चला पटकन जाऊया आणि आपणच खाऊन घेऊया, बाकीचे राहिलेले तसेच राहू दे, काय फरक पडणार आहे, त्यांचं ते बघून घेतील काय करायचं आहे ते, असं जर झालं तर मग कुठं प्रेम आहे, कुठं एकमेकांमध्ये आपण लव्हिंग एक्सचेंजेस करतोय का? थोडाच प्रसाद आहे, तो जर सगळ्यांनी, चला किती जण आहेत आपण, 6 जण आहेत, 8 जण आहेत, सगळ्यांची प्लेट लावा, सगळ्यांना जेवढं येईल तेवढं सगळेजण मिळून खाऊयात, असं जर झालं, दॅट इज लव, दॅट इज बॉन्डिंग. नसेल तर मग काय होणार की चला आम्ही 2-4 जण अगोदर आलोय तर आम्हीच अगोदर खाऊन घेतो, बाकीचे त्यांचं ते करून खातील किंवा बघून घेतील किंवा प्रभूजींना सांगतील काय करायचं ते त्यांचा प्रश्न आहे, आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. जर असं कुणीच कोणाची जबाबदारी घ्यायला तयार नसेल, एकमेकांमध्ये प्रेम नसेल, तर इनमेट्स एक जास्त काळ एकत्र राहू शकणार नाही, ते बेस बंद होईल. नवीन येणारे तर कधी जास्त मुले येणारच नाहीत, प्रचारच बंद पडून जाईल सगळं. तर त्यामुळं प्रेम महत्त्वाचं आहे आणि प्रेम पण तत्व, प्रेमाच्या पाठीमागं तत्व पण असायला पाहिजे. केवळ प्रेमच आहे आणि त्याच्या पाठीमागं तत्वज्ञान नाही आहे, फिलॉसॉफी कोणतीच नाही आहे, तर मात्र काय होणार नाही की काय होईल की ते पण फेल ठरेल. तर त्यामुळं प्रेम पण पाहिजे आणि प्रेमासोबत तुम्हाला त्यांना तत्वाशी पण कनेक्ट करता यायला पाहिजे. जसं की केवळ प्रेमच आहे आणि क्लासच होत नसेल बेसवरती, भगवद्गीतेवरती किंवा बाकीच्या गोष्टींवरती होत नसेल काहीच, चला हे प्रेम आहे चला, आणि मग कुठलंच नियमच नाही कोणताही, आरतीचा पण टायमिंग नाही फिक्स, जपाचाही फिक्स टायमिंग नाही, असं जर असेल तर काही उपयोग होणार नाही. सगळ्या गोष्टी एक सिस्टीम आहे त्यानुसार व्हायला लागल्या की मग हळूहळू काय होणार की प्रचारही वाढेल आणि आपलं आचरणही आपलं चांगलं होईल. जसं नारद मुनी होते, नारद मुनीने काय केलं की नारद मुनी सगळ्यात मोठे प्रचारक आहेत आणि नारद मुनी एका ठिकाणी कधीच राहत नाहीत, भगवंतांचं त्यांना विशेष आशीर्वाद आहे. तसं एक श्राप पण आहे नारद मुनींना की तुम्ही एका ठिकाणी राहणार नाहीत, पण तो श्रापच त्यांच्यासाठी वरदान झालेला आहे. आणि सगळ्यात मोठे प्रचारक कोण असतील तर नारद मुनी आहेत. तर त्यांनी ध्रुव महाराजांना भक्त बनवलं. जे ध्रुव महाराज छोटे होते, 5 वर्षाचे बालक, आणि ते चालले होते वनामध्ये कशासाठी, तपस्या करण्यासाठी, त्यांना राज्य हवं होतं. नारद मुनी म्हणले, अरे कशाला चाललाय बाळा, तुझं वय आहे विट्टी दांडू खेळण्याचं, तू जा आणि विट्टी दांडू खेळ. तर ध्रुव महाराज म्हणतात की नाही, तुम्हाला जर मला हे करायचं नसेल, उपदेश करायचा नसेल तर माझ्या रस्त्यातून दूर व्हा. आणि नारद मुनींनी त्याची, ध्रुव महाराजांची जी तीव्र इच्छाशक्ती किंवा क्षत्रिय स्पिरिट त्यांच्यातलं बघितलं, नारद मुनी म्हणले ह्याला आता सोडून चालणार नाही, हा पुढे जाऊन मोठा भक्त बनणार आहे. त्यांनी ओळखलं आणि त्यांनी मग त्यांना मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय, आणि मग त्या मंत्राचा जप करण्यासाठी सांगितलं. मग ध्रुव महाराज त्यांच्या ह्याच्यानुसार जप केले वृंदावनमध्ये आणि मग त्यानंतर मोठे भक्त झाले ध्रुव महाराज. त्यानंतर प्रल्हाद महाराजांनाही नारद मुनींनी शिकवण, त्यांच्या आईच्या गर्भात असतानाच इंद्रदेव प्रल्हादांची आई कयाधू तिला मारण्यासाठी निघाले होते किंवा ॲबॉर्शन करणार होते तिचं. पण काय केलं की नारदांनी काय केलं, नारद मुनींना माहिती होतं की हा भक्त म्हणजे शुद्ध भक्ताचं तर वेगळंच आहे प्रचाराची टेक्निक्स त्यांची, कारण बाहेर येणाऱ्या व्यक्ती कोण असणार आहे हेच आपल्याला माहित नाही अगोदर, किंवा कसा असेल याच्यावरती आपण साधारण व्यक्ती तर नाही हे करू शकत. पण नारद मुनींना प्रल्हाद महाराज जन्म घेण्याच्या अगोदरच माहिती होतं की हे फार मोठे भगवंताचे भगवत भक्त होणार आहेत. त्यानंतर नारद मुनींनी वाल्मिकींना कशा प्रकारे प्रचार केला, वाल्या कोळी ते जंगलामध्ये सगळ्या प्राण्यांना अर्धमेल्या अवस्थेमध्ये टाकून देत होते. नारद मुनी तिथं गेले, त्यांना सांगितलं की बाबा हे सगळं पाप आहे. त्यांना घरी पाठवलं, जा म्हणे घरचे तुझे पाप घेत आहेत का बघ. आणि घरी पाठवण्यामध्येच त्यांचं 60-70% काम झालेलं होतं भक्त बनवण्याचं, प्रचाराचं. कारण जेव्हा ते घरी गेले वाल्या कोळी आणि त्यांनी विचारलं की हे सगळं पाप मी केलं आजपर्यंत, तर तुम्ही घेणार का त्याचं फळ, घरच्यांना पापाचं फळ किंवा पाप घेणार का, तर घरच्यांना विचारलं तर घरचे कोणी तयार नाही झाले. त्यावेळेस व्हाईल कमिंग बॅक दॅट वाल्या कोळी ते विचार करत होते की मग एवढं सगळं मी कशासाठी केलं. मग जे नारद मुनींनी त्यांना सांगितलं त्याच्यावरती ते विचार करत आल्यानंतर नारद मुनी म्हणले, बघ मी जे सांगितलं होतं ते खरं आहे, तुझं पाप कोणीच घेऊ शकत नाही तर काय उपयोग आहे हे सगळं करून. मग त्यावेळेस त्यांनी ते सगळं सोडून दिलं आणि ते पण मंत्रजप करायला लागले. नारद मुनींनी जो त्यांना मंत्र दिला तो, आणि त्यानंतर तेही भक्त झाले.
दुसरं आहे की आपल्या ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी युक्त वैराग्य. आपले जे आचार्य आहेत रूप गोस्वामी, तर रूप गोस्वामी सांगतात त्यांच्या भक्तिरसामृत सिंधू या ग्रंथामध्ये, अनासक्तस्य विषयान यथार्हम उपयुंजतः. आणि जर आपण जसं शिल प्रभुपादांनी प्रत्येक गोष्ट ही भगवंताच्या सेवेत लावली, तर जे कोणी आपण प्रचार करत असताना काही मुलं येतात, काही जण केवळ प्रसाद खाण्यासाठी येत असतील बेसवरती प्रोग्रामला, कधी कधी काही जण लेट येतात, पण त्यांना सुद्धा आपण काय केलं पाहिजे की सेवेत एंगेज करायला पाहिजे. आल्यानंतर हळूहळू हळूहळू प्रसाद खाऊन त्यांची बुद्धी सुधारेल, हळूहळू ते जप करायला लागतील. काही जणांना जप नको वाटतो, काही जणांना क्लास बोरिंग वाटतो, ते ऐकत नाहीत, क्लास नको वाटतो किंवा नको. कीर्तन आणि प्रसाद असेल तर तेवढ्यासाठीच येतात, कारण त्याच्यामध्ये आनंद आहे जास्त, नाचण्यामध्ये आनंद आहे, कधी कधी प्रसाद खाण्यामध्ये आनंद आहे, कधी कधी मग एखादी सेवा जर सांगितली त्यांना, मग ते हळूहळू सेवाही करतील. तर प्रत्येकाला त्याच्या त्याच्या स्वभावानुसार आपल्याला काय करता यायला पाहिजे की एंगेजमेंट देता यायला पाहिजे. आणि जसं की युटिलिटी इज द प्रिन्सिपल सांगितलेलं आहे प्रभुपादांनी, की प्रत्येक गोष्ट त्या व्यक्तीला त्याचा स्वभाव, त्याची आवड निवड बघून तुम्हाला त्याला सेवेत लावता यायला पाहिजे. आणि हे बेसचे इनमेट्सचं कार्य आहे, जे बेसमध्ये ऑलरेडी राहतात त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या, मग हळूहळू हळू काय होतं की बेसचा प्रचार आपोआपच वाढतो. त्यासाठी तुम्हाला स्वतःहून ते मुलं येतात तुमच्यामध्ये झालेला बदल बघून, कारण त्यांनी बघितलेलं असतं अगोदर तुम्ही कसे होता, आता कसे आचरण करत. नाहीतर बेसमध्ये पण आलाय, हे हरी बोल, आपणच स्वतःच काय आचरण नाही करत किंवा बोलणे आपलं सुधारलं नाही, एकमेकांना आपण उलटं बोलत असू, शिव्या देत असू, आणि प्रभूजी आले की तेवढंच त्यांच्या समोर हरी बोल किंवा हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम प्रभूजी, अशा काही गोष्टी करायच्या, आणि मागं मग सगळ्या गोष्टी अशाच चाललेल्या आहेत. त्याला काही अर्थ राहणार नाही, कारण शो ऑफ नाही आहे कृष्ण भावना म्हणजे हे. कारण एखादा व्यक्ती जर, म्हणजे तुम्ही स्वतःला फसवत आहात, आणि जो स्वतःला फसवून, ठीक आहे आता काही सूक्ष्म गोष्टी असतात त्या जाण्यासाठी बराच वेळ लागणार आहे, बऱ्याच वेळेला काम, क्रोध, लोभ, मद, मोह ह्या ज्या सूक्ष्म स्तरावरच्या गोष्टी आहेत त्या लगेच तुम्ही आलात, माळ घातली, तिलक लावायला चालू केलं, ह्या सगळ्या जातीलच असं नाही. पण किंवा वरवरच्या ज्या गोष्टी आहेत, आला की धोती कुर्ता घातला की मग झालो भक्त झालो, आता आम्ही मोठे संत झालो, असंही वाटायची आवश्यकता नाही. तर आपोआपच प्रचार ही काही कोणी सांगून किती भक्त बनणार आहेत लोक, पण आचरण जर आपण तसं केलं, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण आचार तसा करायला पाहिजे. गुरु महाराज सुद्धा सांगतात, आचार, उच्चार आणि प्रचार 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. अगोदर आचरण करा, त्यानंतर उच्चार, म्हणजे तुम्ही बोलताय कसं त्याच्यावरती बाकीचे लोक हे करणार. आणि उच्चार तर आपल्याला करताच आला नाही, तुम्ही 1 वर्ष झालं बेसमध्ये आला आणि तुम्हाला एक श्लोकही भगवद्गीतेचा जर सांगता आला नाही, काय प्रचार करू शकणार आहे तुम्ही, किंवा कसे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील? किंवा जेव्हा तुम्ही तुम्हाला ओसी आहात किंवा तुम्ही लीडर आहात तुमच्या बेसचे, नवीनच बेस असेल किंवा कोणी नसेल, आणि तुम्हीच आचरण नाही केलं तर तुम्ही प्रचार नाही करू शकत, बेस बंद होईल. का नाही? कारण तुम्ही स्वतःच जप नाही करत, स्वतःच तुम्ही पंक्च्युअल नाही आहात, कुठल्याही सेवेमध्ये तुमची उत्साह नाहीये, तर मग तुम्ही प्रचार नाही करू शकत. आणि प्रचारक म्हणजे, प्रचार हे जिवंतपणाचं लक्षण आहे, श्रील प्रभुपाद सांगितलं. एखादा व्यक्ती भक्तीमध्ये जिवंत आहे हे कशावरून ओळखायचं? ही इज द प्रीचर. आणि तेवढी जीवाप्रती दया पण असायला पाहिजे, त्याला वाटलं पाहिजे की अरे कमीत कमी आपल्याला सांगितलेली सेवा आहे म्हणून जरी केलं, आता दयाभाव वगैरे ह्या तर सगळ्या फार मोठ्या गोष्टी झाल्या, की कुठल्या तरी जीवाप्रती की तो कृष्णाकडे आला पाहिजे असं वाटणं, हे सुद्धा फार म्हणजे उच्च प्रतीची गोष्ट आहे. ती लगेच तर होणार नाही, पण ॲज अ सर्व्हिस जे आहे ते आपण करायला पाहिजे. आणि मग ह्याच्यासाठी काय करावं लागेल? पहिलं तर आहे की त्यांना प्रसाद द्या, त्यानंतर त्यांना प्रेम द्या, त्यांना मंदिरामध्ये घेऊन जाणं असेल, कधी कधी त्यांच्या अडचणी काय असतील तर त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेवढी जास्त मदत करू शकतो आपण नवीन आलेल्या भक्तांना, तेवढी जास्त मदत करून जास्तीत जास्त प्रचार कार्य आपण वाढवू शकतो. तर ह्याच गोष्टी आहेत की बिहेवियर, पहिला आहे बिहेवियर आपलं असायला पाहिजे. देन वी शुड फॉलो रेग्युलरली. आपण अगोदर फॉलो केल्यानंतर, जसं कधी कधी मी ऐकलं गांधीजींचं उदाहरण, की गांधीजींकडे एक
आई आली त्याची एका मुलाची, त्या मुलाला घेऊन, आणि त्याला सांगितलं की हा गोड खूप खातो म्हणे, साखरेचे पदार्थ असतील ते गोड खूप खातो, तुम्ही ह्याला काहीतरी सांगा. गांधीजी काय म्हणाले, 15 दिवसांनी घेऊन या त्याला. त्या आईला काही कळालंच नाही. आता सांगायला 15 दिवस कशाला, डायरेक्ट सांगायचं ना की खाऊ नको गोड. तर 15 दिवसांनी घेऊन या म्हटल्यानंतर पण ती परत 15 दिवसांनी आली, आणि त्यावेळेस गांधीजींनी सांगितलं त्याला की बाबा तू गोड खाणं चांगलं नसते. मग थोडंफार बोलले, जास्त काही बोलले नाहीत. मग ती आई विचार करते की काय एवढा वेळ काय सांगत तुम्ही, 15 दिवसांनी, मला वाटलं काहीतरी विशेष काहीतरी कराल किंवा हे. तर गांधीजी सांगतात की मी काय केलं की मीच अगोदर स्वीट खात होतो जास्त किंवा गोड खात होतो, तर मी त्याला कसं काय सांगू शकतो की तू गोड खाऊ नको. त्यामुळे मी काय केलं, अगोदर मी स्वतः ते नियम पालन करण्याचा प्रयत्न केला 15 दिवस, आणि त्यानंतर मी त्याला सांगितलं. तर आचरण इतकं महत्त्वाचं आहे. तर बेसमध्ये असताना आपण जास्त चांगलं आचरण केलं, नाहीतर असं मराठीमध्ये म्हटलं जातं की काय म्हणतात, म्हण पण आहे ना एक, काय मला आठवे ना, आपण मात्र कोरडे पाषाण. दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण. तर गुरु महाराज सुद्धा बऱ्याच वेळेला हे सांगत असतात, कोरडे पाषाण म्हणजे जर प्रचारक असाल आणि आचरण होत नसेल तर काही उपयोग नाही. तर त्यामुळं आचरण फार महत्वाचं आहे भक्तीमध्ये. आणि जेव्हा तुम्ही सिरियसली असता, डिवोशनल कुठल्याही गोष्टीमध्ये, सेवा असेल तुमचा, सगळ्या गोष्टीमध्ये, तर आपोआपच प्रचार पण तेवढा होतो. प्रचारासाठी जास्त काही, आणि तुम्हाला भरपूर ज्ञान पाहिजे प्रचारासाठी, श्लोक पटपट असे उच्चारण करता यायला पाहिजेत, आणि असंही काही नाही आहे. प्रचार खूप साधा सरळ सोपा आहे, आणि आचारही ठरवलं तर साधा सरळ सोपा आहे, जसं सांगेल तसं ऐकण्याचं ठरवलं तर. नाहीतर मग बऱ्याच गोष्टी कॉम्प्लिकेशन्स वाढतात बऱ्याच गोष्टींमध्ये. तर या ठिकाणी थांबूयात. इथल्या मुलांचं 8ला कॉलेज आहे. कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता झालेल्या टॉपिकवरती. प्रेमपूर्वक आचार आणि हे सगळं भक्ती जे आपण करतोय, कशासाठी करतोय, भगवान श्रीकृष्णांचं प्रेम प्राप्त करायचंय. आणि गुरु महाराज कधी कधी सांगत असतात की गुण्या गोविंदानं राहा. आणि हे कधी शक्य आहे, जेव्हा आपण भगवान श्रीकृष्णांचे गुण गात राहू. जसं आपण महाप्रसादी गोविंदे प्रार्थना म्हणतो, भगवंताचं गुणगान करणारी प्रार्थना आहे. तर प्रत्येक वेळेस जेव्हा कधी कधी की श्रील प्रभुपाद जेव्हा होते, तर प्रभुपादाने एकदा कोणीतरी पत्र लिहिलं की मंदिर मॅनेजमेंटमध्ये प्रॉब्लेम्स होत आहेत. तर प्रभुपाद म्हटले की तुम्ही एकत्र येऊन काय करा, हरिनाम संकीर्तन करा. तर बेसमध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन संध्याकाळच्या वेळेस 5-10 मिनिटे 15 मिनिटे, संध्याकाळचा आपला काही इव्हिनिंग प्रोग्राम नसतो तसा, पण 5 मिनिटे नरसी आरती आणि त्यानंतर 5-10 मिनिटे हरिनाम संकीर्तन जर केलं एकत्र येऊन, तरी सुद्धा बऱ्याच गोष्टी म्हणजे हे होतात. कारण हरिनाम संकीर्तनामध्ये प्रेम ऑलरेडीच गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन आहे, आणि जेव्हा एकत्र येऊन संकीर्तन केलं जातं तर प्रेम आणखी आपापसातलं वाढतं. तर हे पण एक उपाय आहे त्याच्यावरती. आणि जास्तीत जास्त संकीर्तनच करायला पाहिजे. संकीर्तन बाहेरचे जे नवीन मुलं असतात त्यांना सुद्धा कीर्तन आवडतं. आजकाल एक हे आलेलं आहे, भजन क्लबिंग, तो पण एक प्रचाराचा वे आहे. बऱ्याच ठिकाणी तो यूज केला जात आहे. तर या गोष्टींवरती आपण फोकस करायला पाहिजे. हरे कृष्ण. कोणाचा काही प्रश्न असेल विचारू शकता तुम्ही, तुमच्या हे करू शकता.